नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आपल्याला येणाऱ्या भागात जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये आपण पाहत आहोत अद्वैत कलाला इम्प्रेस करण्यासाठी तिच्याशी चांगलं वागतोय हे दाखवण्यासाठी नवनवीन आयडिया लावत आहे आणि आबांनाही खुश करण्याच्या प्रयत्नामध्ये तो नवीन युक्ती शोधून काढत आहे, जेणेकरून कला नेहमीच आपल्या बाबतीत चांगला विचार करेल आणि तिला असं वाटेल की मी तिच्या बाजूनेच आहे. मग तो कलाशी आता चांगलं वागू लागला आहे म्हटल्यावरती कलाहीलाही जरा वेगळंच वाटत असतं. तो तिला सारखा विचारत असतो, तुला काही हवं आहे का, तुला काही आणू का, पाणी पाहिजे आहे का, तुला खोकला येतो आहे का, असं तिची केअर करतो आहे असं दाखवतो. आणि कलाला खरं तर ह्या गोष्टीचं खूपच छानही वाटत असतं, पण नक्की हा एवढा प्रेमळ का वागतो आहे म्हणून विचारातही पडते. दुसऱ्या दिवशी सकाळी संगीता खूप टेन्शनमध्ये असते आणि काजल तिला विचारत असते काय झालं आहे. तेव्हा ती म्हणते, नाही बाळा काही झालं नाही, तू तुझी चांगली कामावरती जा, माझं टेन्शन अजिबात घेऊ नको असं म्हणत असते. पण काजलला जाणवत असतं तिच्या चेहऱ्याकडे पाहून आज आई एवढी खुश नाही, नक्कीच काहीतरी झालं आहे. तेव्हा ती मला सांगते की नाही लावू का लताईला फोन. तेव्हा ती म्हणते, अगं बाई नको लावू का लताईला फोन, मी सांगते तुला काय झालं आहे. खरं तर बाबा पूर्ण दिवस खूप ठिकाणी फिरले, पण पैशाची काहीच अरेंजमेंट झाली नाही. बाबा फार टेन्शनमध्ये आहे. आता घर लिलावात जाण्या अगोदर आपल्याला ते विकावं तरी लागेल, ते विकून तरी कर्ज फिटेल आणि आपल्याला थोडेफार 4 पैसे हाताशी येईल. आपण भाड्याचं घर घेऊन तिथे राहू असंही ती सांगू लागते. काजल आता गपचूप कलाताईला फोन करावा का असा विचार करत असते. नंतर ना थोड्या वेळाने तिथे दिनकर येतो. दिनकर हिशोब मांडू लागतो. खरं तर पैशाची एवढीच अरेंजमेंट झाली, पैशाचं काही केलं काही होत नाही. आता आपल्याला घराला एक गिऱ्हाईक येणार आहे, त्याच्याशी बोलून काहीतरी मार्ग काढता येईल. त्याने ते घर विकल्यानंतर थोडेफार पैसे हाताशी तरी राहतील, मग आपण भाड्याने वगैरे घर घेऊन तिथे राहू, चालेल ना असं म्हणत दोघं एकमेकांशी बोलत असतात. खरं तर माझ्यामुळे झालं असं संगीताला खेद वाटत असतो. तेव्हा दिनकर तिला म्हणतो, एवढा विचार करू नकोस गं. पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल की कला अद्वैतला सांगते की मला माहेरी जायचं आहे, मला उद्या तू नेऊन सोडशील का असं म्हटल्यानंतर अद्वैत तिला काय बोलणार ती वाट पाहत उभी असते. तितक्यात आबांनाही खूप उत्सुकता असते. खरंच हा नाटक करतोय की खरंच तिच्यावर एवढ्या प्रेमाने मायाने वागतोय म्हणून आबांनाही खुदबुद असते. आबाही पाहत असतात. तेव्हा अद्वैत म्हणतो, हो नक्की येईल तुला सोडवायला, किती वाजेला जायचे सकाळी सांग, ऑफिसला जाण्या अगोदर तुझं आवरलं की नेऊन सोडेल मी असं म्हटल्यानंतर पुन्हा सरोज म्हणते, हे काय रोजची नाटकं आहे, माहेरी जायचे. आता ती सगळ्यांसमोर डायरेक्ट थेटच बोलते. एक दिवस झाला नाही का हिला माहेरी जायचं पडलेलं असतं. रक्षाबंधनला नकार दिला, आता पुन्हा तिने 2 दिवस उलटले नाही तर लगेच सुरुवात केली माहेरी जायचं. तेव्हा सरोजला आबा समजावून सांगतात, तिला पण माहेर आहे, तिलाही तिची माणसं आहे, तिचा जीव तिच्या आईवडिलांकडे लागणारच आहे ना, तर आपण तिची मायाची माणसं का तोडायची. आपल्या घरी सून आली म्हणून बनून आली म्हणून काही तिने सगळे नाते सोडायचे का, असं तर नियम नाही ना, सासरी गेलं म्हणजे सगळं काही सोडायचं असं उत्तर दिल्यानंतर आबांनी मग सरोज गप्प बसते. तिचं तोंड आबांनी बरोबर बंद केलेलं असतं. इकडे कलाला काळजी वाटत असते. बाबांनी पैशाची काही अरेंजमेंट केली, घराचा हप्ता तरी भरलाय की नाही, त्यांना तिथे जाऊनच विचारावं लागेल असा विचार करते आणि ती पुन्हा एकदा खात्री करत असते की काही पैसे मिळाले की नाही सानिकाला, ती मला देणार होती माझ्या पूर्वीच्या कामाचे, म्हणून तिला ती फोन करून विचारते. तेव्हा ती म्हणते, मॅडम माझा पगार सरांनी मला दिला आहे, पण तुमचा नाही दिलेला का कोणास ठाऊक, त्यांनी हिशोब केला आहे पण अजून पगार माझ्याकडे तरी त्यांनी दिलेला नाही, त्यांनी दिला तुमच्याकडे किंवा माझ्याकडे तर मी सांगेल तुम्हाला असं म्हणत ती फोन ठेवते. मग अद्वैत रूममध्ये येतो. तेव्हा बघतो माझ्या अगोदर ही झोपी गेली, हिच्याशी बोलायचं पण होतं थोडंसं, पण आता गाढ झोपेमध्ये गेली आहे म्हटल्यावर तो हाक मारून पाहतो कला, पण कला काही साथ देत नाही. मग ती झोपली गाढ म्हणून तो विचार करत बसतो. खरंच हिच्या आईवडील किती हमालीचं काम करून 2-4 रुपये कमवत आहे, त्यांची खरंच खूप अडचणीची परिस्थिती दिसत आहे, त्यांना काहीतरी मदत करायला हवी असं तो विचार करतो. त्यांना मदत केली तर सगळेजण माझ्यावर खुश होतील, आबांनाही वाटेल की मी हिची काळजी घेत आहे आणि हिलाही विश्वास बसेल की खरंच माझ्या आईवडिलांची अद्वैत काळजी जावई म्हणून चांगली घेत आहे. पण आपण असे पैसे दिले तर घेणार नाही. मग तो विचार करतो तिच्या कामाचे पैसे तिला देऊन टाकेल, म्हणजे तिला तिच्या थोड्याशा अडचणी कमी करता येईल, तिच्या आईवडील खुश राहिले म्हणजे तीही खुश राहील आणि ती खुश राहिली तर बरोबर आबाही खुश राहतील, आबांना त्रास नको व्हायला काही पुढे असा विचार करत तो बसलेला असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी आवराआवरी झाल्यानंतर माझं सगळं आवरलं आहे, तुझं आवरलं का असं विचारायला अद्वैत तिच्याकडे जातो आणि ती म्हणते, हो आवरतच आला आहे, निघूया आपण थोड्या वेळात. तो म्हणतो, लवकर आवर, मला ऑफिसमध्ये थोडंसं महत्त्वाचं कामही आहे, जाण्या अगोदर मला वरती भेटायला ये असं सांगून तो वरती जातो.
आणि तो वरती कशाला बोलवतोय, तिला खूप आनंद वाटत असतो, खरंच किती बदलला आहे ना. मग ती त्याच्या मागे त्याच्याकडे रूममध्ये जाते. रूममध्ये गेल्यानंतर तो म्हणतो, खरंच तू खूप दिवसापासून जितकं काम केलं आहे तितक्या सगळ्या कामाची तुला मी पैसे आज देणार आहे. मी खूप विचार केला, खूप दिवसापासून द्यायचा, पण आज त्याला मुहूर्त लागला आहे, असं म्हणत तिच्या हातावरती तिचा पगार ठेवतो. तो पगार पाहून खरंच कलाला खूप आनंद वाटतो. इतके दिवस मेहनत केली, त्या मेहनतीचं फळ तिच्या हातावर आज मिळालेलं असतं. इकडे खऱ्यांच्या घरी मात्र खूपच वाईट परिस्थिती आली आहे. आता घर विकायच्यासाठी त्याच्यासाठी एक व्यक्तीला बोलवलं आहे. त्या व्यक्तीने घर पाहिलं, घराची किंमत सांगितली आणि दिनकर त्या किमतीवरती घर विकायलाही तयार होतो. आणि तो व्यक्ती म्हणतो, जर आज तुम्हाला मुलगा असता तर आज तुमच्यावरती घर विकण्याची वेळच आली नसती. खरंच तुम्ही मुलाला जन्म द्यायला हवं, त्या 3 मुलींना जन्म दिला. हे वाक्य ऐकल्यानंतर कलाचा मात्र संताप होतो आणि ती म्हणते, मुलगा असता तर म्हणजे काय, मी या घराची मुलगी आहे, पण मी मुलगी म्हणून ह्या घराची जबाबदारी घेणार आहे. मी कला दिनकर खरे आजपासून माझ्या वडिलांचा मुलगा आणि ह्या सगळ्या घराची जबाबदारी मी घेणार. तेव्हा आम्हाला हे घर विकायचं नाही काका, माफ करा, असं म्हणत ती आता त्यांच्यासमोर हात जोडून त्यांना विनंती करते, आम्हाला घर विकायचं नाही, तुम्ही इथून जाऊ शकतात. इथून पुढे ह्या घराची पूर्ण जबाबदारी मी घेणार, सगळं घर मी चालवणार. एक मुलगी जितकं करू शकते तितका मुलगाही करू शकत नाही. मी जगासमोर आदर्श ठेवणार आहे मुलींचा, असं म्हणत त्या व्यक्तीला कला जायला सांगते. आणि दिनकरला आता आश्चर्य वाटतं, पुढे जर पैसे मिळाले नाही तर घराचं काय करायचं, कलाला ते विचारतात. कला म्हणतात, बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी आहे ना, इथून पुढे पूर्ण घराची जबाबदारी मी घेणार आहे आणि तुम्ही कशाचंच काहीच टेन्शन घ्यायचं नाही. असं म्हटल्यानंतर आता कसं करायचं गं, तुला काय वाटतं, आम्ही प्रयत्न केले नाही पैसे जमवण्याचे. तर ती म्हणते, मला माहिती आहे तुम्ही खूप प्रयत्न केले, पण तुमच्याकडनं काहीही झालेलं नाही. मला हे सगळं फोन करून काजलने अगोदरच सांगितलं, कारण काजल तुला विचारत होती, तू सांगत नव्हती, तू खूप इमोशनल झालेली होती. पण माझ्याकडे आता माझ्या स्वतःच्या कामाचे पैसे आले आहे, ते मी तुम्हाला देते. इथून पुढे मी कमवलेल्या पैशांनी खऱ्यांचं घर चालणार, असं ती अभिमानाने सांगते. इकडे रोहिणी सरोजचे कान भरायला घाईघाईने आली. तिने पाहिलं होतं अद्वैतला कलाला काहीतरी पॉकेटात देताना. ती खात्रीने सांगते, वहिनी ते पैसे होते. कलाने माहेरी जाण्या अगोदर अद्वैतकडनं पैशांनी भरलेलं गच्च असं मोठं पॉकेट घेतलं आणि त्या पर्समध्ये ठेवलं आणि त्याच्यानंतर ती माहेरी गेली. तुला नाही वाटत ती आता आबांच्या नावाखाली अद्वैतकडनं पैशाची पॉकेटही उकळत आहे? तुझं लक्ष नाही तुझ्या मुलाकडे आणि सुनाकडे, तू लक्ष दे. असं म्हटल्यानंतर ती विचारात करते, खरंच असं असू शकतं. ती घरी आली की मी तिच्याशी बोलते म्हणून ती वाट पाहते. घरी अद्वैत आणि कला आल्या सरोज त्यांना जाब विचारण्यासाठी तिथे जाते आणि तिला म्हणते, काय गय तू तुझी लायकी विसरली वाटतं. पुन्हा एकदा तुला तुझी लायकीची आठवण करून देण्यासाठी मी तुला प्रश्न करणार, त्या प्रश्नांची उत्तर दे. आता डायरेक्ट लायकी काढल्यानंतर इकडे मात्र अद्वैतचा संताप झालेला असतो. सरोज म्हणत असते, माझ्या मुलाकडनं पैसे घेऊन तू माहेरी गेली, हे खरं की खोटं? तेव्हा ती म्हणते, हो खरं आहे, मी गेले. आता अद्वैतमध्ये चिडतो, लायकी आणि असल्या शब्द आपल्याला शोभत नाही आणि तू बोलू पण नको. ती पैशाचं भरलेलं पॉकेट घेऊन गेली हे तुला कोणी सांगितलं? ज्याने कोणी तुला सांगितलं असेल तर तुला अर्धवट ज्ञान त्याने दिलं असेल. सरोज म्हणते, तुला जन्म मी दिला आहे, मला ज्ञान पाजळू नको, मला जे समजतं ते मी बोलत आहे. तू बायकोला पैसे दिलेच कसे? तिने आता काही खऱ्यांच्या घरी जाण्या अगोदर रोज इथनं पैशाचे पॉकेट व्हायचे का? आता अद्वैत कलाच्या बाजूने ठामपणे उभा राहत तिला सांगू लागतो, हे बघ आई, तुझा काहीतरी गैरसमज झाला. कलानी माझ्याजवळनं पैशाचं पॉकेट नेलं असं नाही, तिला मी दिलं आणि ते मी का दिलं तेही मी तुला सांगतो. इतक्या दिवसापासून तिने इतके सगळे डिझाईन्स, इतके सगळे काम आपल्या पेढीत केलं आहे, त्याचे तिचे पैसे पेंडिंग होते, ते पैसे मी तिला आज सगळे दिले आणि ते पैशांचं ती पुढे काय करणार असं सरोज विचारू लागते. ते सगळे पैसे उचलून तिच्या आईवडिलांनाच देणार ना, चांदेकरांचेच पैसे झाले ना ते, तिकडे नेणार ती. असं म्हटल्यानंतर इकडे अद्वैत लगेच बोलू लागतो, हे चांदेकरांचे पैसे नाही, तिने केलेल्या कर्मचारी म्हणून तिचे पैसे, ते कामाचे पैसे आणि ते तिने तिच्या आईवडिलांवरती खर्चावे की स्वतःवर खर्चावे हे याचा डिसिजन ती घेणार आणि ती हे सगळे पैसे तिच्या आईवडिलांना देणार असेल तेही मला चालणार आहे. तिच्या आईवडिलांना सांभाळणार कोण? तीच तर मुलगी आहे त्या घरची आणि मुलीने जर आईवडिलांची जबाबदारी घेतली तर त्याच्यात वाईट तरी काय? मी हे अभिमानाने सांगू शकते की माझी बायको हे घरही चालवते आणि तिच्या आईवडिलांचं घरही चालवते. या गोष्टीसाठी मी तिच्या पाठीशी खंबीरपणे कायम उभा राहणार
आणि तिला सपोर्ट करणार असं कला समोर आणि सरोज समोर अद्वैत खंबीरपणे बोलतो आणि त्याच्या आईसोबत वाद घालत असतो की इथून पुढे तिला असे प्रश्न तू विचारायचे नाही, तिने तिचे पैसे खर्चायचे कुठे, आपल्या घरात की त्यांच्या घरात, तिच्या आईवडिलांसाठी ती ते पैसे देऊ शकते आणि तिला मी पूर्णपणे परवानगी देतो, तू तुझ्या आईवडिलांचं घर सांभाळते, चालव आणि तुझ्या आईवडिलांना पैसेही पुरव असं म्हणत तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार अद्वैत. पुढे काय करणार हे पाहणं आपल्यालाही मजेशीर वाटणार. चला तर मग आपण पुन्हा भेटू. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. धन्यवाद.